कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, देवी असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून अभ्यास करून वारवरधाऱ्या माणसांकडून लोकाला आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती देत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित पडला नाही पाहिजे. सगळे देवधर्माविषयी गुप्त रहस्य तुम्हाला कळाव्या म्हणून आम्ही गाव सोडून गावात जात असतो, माहिती प्राप्त करत असतो. वारवरधाऱ्या माणसांकडून लोकाला आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती घेत असतो, तुम्हाला देण्याचं काम करत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित पडला नाही पाहिजे. चेडा गोटा असो, त्यांच्या 52 नावे असो, त्यांचा इतिहास असो, देवींचा इतिहास असो, त्यांची माहिती असो, आम्ही सांगत असतो आणि तोडगे पण देत असतो, जेणेकरून तुम्हाला फरक पडावा. आणि या खोट्याच्या दुनियामध्ये काय काय लोक इंस्टाग्रामवर म्हणा, यूट्यूबवर म्हणा, फेसबुकला म्हणा, आता अशा गाद्या मांडलेल्या आहेत. आजकालचा बच्चा देखील उठून मित्रांनो गादी चालवतो आहे आणि मित्रांनो असं करा तसं तसं करा, फक्त लुटालुटीचा धंदा मात्र हे चालू केलेला आहे. अशापासून सावधान राहा, अशा ढोंगी बुवांपासून सावधान राहावा. दिखावा करतात लोक, एवढे आली पण लोक त्यांचीच असतात. काही नाही मित्रांनो, अशा दिखाव्याला, अशा सोन्या नाण्याला फसवू नका. ज्याच्याकडे तुम्हाला मार्ग दिसेल त्याच्याकडे जावा, पण योग्य प्रमाणे जावा. आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, प्रत्येक वेळेस मला विचारणारा किंवा माझ्या गादीवर लोक आल्यावर विचारतात, दादा व्यवसायात अपयश येत आहे, शिक्षणात अपयश येत आहे, कितीही अभ्यास केला, इंटरव्ह्यू करायला गेलं, इंटरव्ह्यू असला तरी इंटरव्ह्यू मात्र पास होत नाही, किंवा परीक्षेचं खूप पाठांतर करते, ऐन टायमाला सगळं विसरून जातं. व्यवसाय चालू करत असताना प्रत्येक गोष्टीला अपयश येतं. 15 दिवस व्यवसाय चालतो तर मग व्यवसाय चालायचा बंद होतो. मग कोण म्हणतं असं करा, कोण म्हणतं तसं करा, कोण म्हणतं अमुक करा, कोण म्हणतं तमुक करा, पण काही रिझल्ट पडत नाही. पण अपयश हे मात्र हाताला लागत असतं. मग दादा काय करावं? कुलदेवताचं केलं, इष्टदेवताचं केलं, सांगल त्या बाबानं पिरांच्या वाऱ्या केला, भरपूर प्रमाणात सगळं काय केलं, आता थकलो, आता सगळ्यात अपयश येतंय का काय असं वाटू लागतं. बघा मित्रांनो, सर्वप्रथम हिंमत हारायची नसते. जर तुम्ही कष्ट करत असता, कष्टातून तुम्ही गोष्टीला तुम्हाला अपयश येत असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा. संपूर्णपणे बघितल्यानंतरच तुम्हाला ह्याच्या व्हिडिओ मागचं तुम्हाला रिझन, कारण हे मात्र समजून येणार आहे. पण मित्रांनो, जर तुम्हाला मला भेटायला यायचं असेल किंवा मला समक्ष तुमच्या कौल घेऊन बघायचा असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल, मंगळवार आणि शुक्रवार गादी ही चालू असते. नमस्कार व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला पत्ता आणि लोकेशन दिला जातो. 10 नंतर माझ्या गादीला कधीही येऊ शकता. गादी ही निःशुल्क असते, कुठल्याही प्रकारचा चार्ज, कुठल्याही प्रकारची लूटमार ह्या गादीला होत नाही, किंवा ह्या गादीला खोटं ढोंगी सांगणं, काही दिखावा हे करता येत नाही. जरला यायचं असेल त्यांनी गादीला मंगळवार शुक्रवार येऊ शकता. मग काय काय लोकांचा प्रश्न असतात, महाराज असं काय झालं, तसं काय झालं. चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. भरपूर शिक्षण झालं, 12वी झाली, 13वी झाली, मागचे पुढं चालले, पण आम्ही काय पुढं जात नाही. कितीही अभ्यास केला, रातोरात अभ्यास केला, इंटरव्ह्यूला गेलं की इंटरव्ह्यूमधनं नापास होतं. कधीही कुठल्याही क्षेत्रामध्ये अपयश लागत जातात. बिझनेस खोलला, बिझनेस करावं म्हटलं, हॉटेल लाईन चालवावं म्हटलं, त्याच्यामध्ये देखील अपयश येतं. पत्रिका दाखवली, ब्राह्मणं दाखवले, होम हवन केले, होम कुंड केले, तरीसुद्धा अपयश मात्र पिछा सोडत नाही. मग काय करावे दादा? भरपूर प्रमाणे उद्योग केला, भरपूर नाही ते केलं, काय हे ते म्हणाल ते सर्व काही केलं. कामाला देखील लागलं, पण काम 2 दिवस टिकतं, महिनाभर टिकतं, 2 दिवस टिकतं, त्याच्यानंतर राहायचं घरी येतं. सांगायचा उद्देश आणि बोलायचा उद्देश एवढंच आहे की असं वाटू लागतं की फाशीच घ्यावं, घर सोडून निघून जावं, कुठंतरी संन्यास घ्यावा, कुठंतरी जाऊन डोंगरावर जाऊन बसावं, उडी मारावी. काय कायच्या मनामध्ये असं येत असतं, कारण अपयश मात्र हे तुमचा पिछा सोडत नसतं. मग मित्रांनो, घाबरायचं तुम्हाला काही कारण नाही. माझं मित्रांनो, जर तुम्हाला असं अपयश येत असेल तर मी 3 तुम्हाला उपाय सांगतो, ते उपाय करा. त्याच्यानंतर माझ्याकडे बेटर जी बुरकत बुतली आहे, जी की बरकत बुटली आहे, मी तुम्हाला योग्य प्रमाणे सिद्ध करून देत असतो. आणि जी काय वनस्पतीशास्त्रामध्ये ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना देण्याचं मी काम करत असतो. तुम्हाला येऊन भेटावं लागेल, कौल घ्यावं लागेल. अशा 3 गोष्टी मी यूट्यूब चॅनलवर सांगतो मित्रांनो. ह्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सांगतो, करा. 100 नाही 1001% तुम्हाला भरपूर प्रमाणे जर हा उपाय केला तर मित्रांनो फरक पडेल. पण तुमच्या मागं आडा पिडा, 7.5 करणी, बहानामती, देवाचा तास, इतरांचा तास तुमच्या मागं नकोय. जर तुम्ही फक्त अपयश करत असाल, बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर असाल, तर 3 उपाय मी तुम्हाला सांगतो. ते 3 उपाय तुम्ही करावं हे मी तुम्हाला सांगत आहे. हे एक उपाय म्हणजे मित्रांनो काय करावं,
सर्वप्रथम जर तुम्ही शिक्षण घेत असाल, तुमचं आराध्य देवता कोण आहे, तुम्ही त्याची कुलदेवताची म्हणा, आराध्य देवता कोण आहे, नक्षत्र कुठलं आहे तुमचं, त्या नक्षत्राची देवता कोणती आहे. जसं की एक्झाम्पल सांगतो, आंब्याचं झाड असेल, त्याच्यानंतर बेळाचं झाड असेल, करवंदीचं झाड असेल, जाईचं झाड असेल, जुईचं झाड असेल, अशाप्रमाणे विविध प्रकारचे अश्वगंधाचं झाड असेल. जर तुमचं नक्षत्र हे असेल आणि त्या नक्षत्राची म्हणजेच की तुमच्या वृक्षाची, त्या देवीची जर तुम्ही सेवा केली, कधीही तुम्हाला अपयश हे मात्र लागू पडत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. आजकाल मोठे मोठे आम्ही घरं बघितली, ब्राह्मण लोकांची घरं बघितली, खूप देवरशांची घरं बघितली, प्रत्येकाच्या घरामध्ये काय ना काय एक झाड हे वनस्पती असते आणि त्याची तो पूजा करत असतो. हे मित्रांनो त्यांच्या पूर्वजांपासून चालत आलेले असते. पण काही लोकांना वाटतं की हे डेकोरेशन केलं नाही मित्रांनो, त्याच्या आतलं कारण हे दुसरं देखील असतं. हे तुमच्या आमच्या संकला न कळणार हे कारण असतं. ज्या नक्षत्रात तुम्ही जन्मलाय, जसं की आषाढ नक्षत्र असो, पूर्वा नक्षत्र असो, एक्झाम्पल कुठलंही नक्षत्र तुमचं असो, त्या नक्षत्राची देवता कुठल्या आहे, त्याची वनस्पती कुठल्या आहे, त्याची तुम्ही जर सेवा केली, तुमचं अपयश मात्र पिछा सोडून देतं, यशाची पायलं तुम्ही गाठत जात असता, हे मात्र लक्षात ठेवा. दुसरा आहे मित्रांनो तुमच्या कुळदेवता. बघा, पिढी ना पिढी कधी ना कधी तुमचा कुळदेवता हे तुमच्यावर नाराज असतो. आजकाल शिक्षणाच्या मार्फत म्हणा, गाव सोडून गावाला लोक आली, घर बांधलं, पण कधी कुलदेवताचं मात्र काडीभर बी देखील त्यांना फरक पडत नाही, तो जातच नाही कधी. मग तुमचं अपयश हे तुम्हाला मित्रांनो हात देऊन तुमच्या पाठीमागे लागत असतं. म्हणून कुलदेवताचं हे केलं, जाणं येणं, नमस्कार करणं, नतमस्तक होणं, उटी भरणं, मानपान देणं हे तुम्हाला करावं लागतं. कुलदेवताचा आशीर्वाद असेल तर बाहेरची निगेटिव्ह ऊर्जा हे तुम्हाला कधीही चिपकत नाही. आणि तिसरं आहे मित्रांनो सर्वात महत्त्व, जर तुम्ही शिक्षणामध्ये म्हणा किंवा तुमचा बिझनेस असेल म्हणा, कुठलाही बिझनेस असो, त्याच्यामध्ये जर तुम्हाला अपयश येत असेल, त्याच्यानंतर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, तो उपाय करावा. मित्रांनो, अमावस्याच्या दिवशी उंबराच्या झाडाला मित्रांनो लाल कापूर अर्पण करणं, त्याच्यानंतर उंबराला अर्पण केल्यानंतर घरच्या चौकटीला म्हणजे तुमच्या उंबराला लाल कापूर हे सदैव प्रज्वलित करावं ज्या टायमाला अमावस्या असेल त्या टायमाला. ह्यानं काय होतं तर घरातली लक्ष्मी जी बांधलेली असेल किंवा निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घरामध्ये घुसलेली असेल, मानसिक त्रास तुम्हाला असेल, कुठल्याही कामामध्ये यश बरकत मात्र नसेल, कितीही व्यवसाय केले व्यवसायामध्ये नुकसान होत असेल, तर मित्रांनो कापूर हे उंबरावर मित्रांनो जाळणं हे अनिवार्य आहे. ज्या टायमाला अमावस्या हे सुरू होत असते आणि पिंपळाच्या झाडाला असेल किंवा वड वृक्षाला असेल, तिथं मित्रांनो लाल कापूर हे अर्पण केल्यानंतर बऱ्यापैकी प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होत असतात. अजून भरपूर आहे, जोपर्यंत तुम्ही माझ्याकडे येत नाही, कौल माझा घेत नाही, त्याच्यानंतर मी उपाययोजना देतो, ती देखील तुम्हाला 100% रिझल्ट मात्र देत असतात. आणि जर तुम्ही एखाद्या गादीला गेला किंवा माझ्या गादीला आला, इतरांच्या गादीला गेला, कुठल्याही देवाला देवताला एखादा नवस करून जर तुम्ही उपाययोजना त्या बुवा बाबांकडे घेत असाल, तुम्ही करत असाल, तरी सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणे मात्र अडथळे निघून जातात. हे 3 उपाय घरगुती तुम्ही करू शकता. कुणाला सांगायचं नाही, कुणाला बोलायचं नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची कधीही चांगली, माणसांची नजर वाईट असते मित्रांनो. गरिबातून तुम्ही वर जात असता, लोकांना दिखावत नसतं, म्हणून लोक किडे करायला चालू करत असतात की हा पोरगा शिकतोय तर, पण ह्याला कधीही यश भेटलं नाही पाहिजे, ह्याला फक्त दलिंद्रता याच्या मागं लागली पाहिजे, ह्याला असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, म्हणून मित्रांनो तुमचे यश देखील बांधलं जातं. त्याच्यानंतर असे काही आहेत मित्रांनो, तुमचे ग्रह प्रॉब्लेम असू शकतात, तुम्हाला कोणी बांधलं असू शकते, बाहेरचं बांधा केले असेल किंवा मित्र तुमचा कुलदेवता बांधून केला असेल, अशा पण गोष्टी उघड्यास येतात ज्या टायमाला गादीवर आमचे जी लोक येत असतात. त्याच्यामुळं मित्रांनो जर तुम्ही माझ्या गादीला या, जर तुम्हाला अशा प्रॉब्लेम येत असतील तर 100% गादीला निःशुल्क गादी असते मित्रांनो. ज्या टायमाला मी तुम्हाला रेमेडीज देईल, नीती नियम तुम्ही केलं मित्रांनो, कधीही तुम्हाला अपयश मात्र लागू पडत नाही. तुमचे ग्रह पण बघावं लागतात, तुमचे नक्षत्र बघावं लागतात. मी मित्रांनो झाकली मूठ 1.25 लाखाची कधीही चांगली ठेवतो. मी काय गुड रहस्य काय वेळेस टाकत देखील नाही. मग काय वेळेस असं नाही की देवराशाकडे गेला आणि तोंड बघून सांगितलं, तसं नसतं मित्रांनो. हे ढोंग्याचा पांघरून घेणारे बुवा बाबा भरपूर मित्रांनो सुळसुळाट मात्र ह्या जगामध्ये ह्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये चालू आहे. त्यांच्यापासून सावधान राहा. दाखवायचे दातं वेगळे, खायचे दातं वेगळे आहेत, या म्हणतात. त्याच्यानंतर यांचीच लोक मित्रांनो फोन देखील उचलत नाहीत काम केल्यानंतर. पण मी मित्रांनो असा माणूस आहे, बोलणार पण स्वतः, काम करणार पण स्वतः. मी कुणाला कामाला ठेवत देखील नाही, कारण स्वतःचं काम स्वतः करावं हे साधू संतांनी सांगून घेतलेलं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला मला भेटायला यायचं असेल, मंगळवार शुक्रवार माझी गादी चालू असते, तुम्ही निःशुल्क कधीही मंगळवार शुक्रवार बघून माझ्या गादीला येऊ शकता. नमस्कार मेसेज, पत्ता मेसेज करा, मी तुम्हाला सेंड मित्रांनो लोकेशन
ॲड्रेस हे तुम्हाला मी सेंड करतो. जर कुठेही थकला असाल, बुवाबाबांनी फसवला असेल, कुठेही फरक तुम्हाला पडला नसेल, बिंदास्तपणे या. असे माझे 3 तोडगे देखील करा. जर तुम्हाला फरक असेल तर या, नसेल तरी पण या. चांगलं सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदा. बघा, माझा व्हिडिओ, माझं संकल्प असतं की लोकांपर्यंत खऱ्या माहिती पोचावं, लोकांना खरं कळावं, हे म्हणून मी झुंजत असतो. आज माझे व्हिडिओ संपूर्णपणे बघा. असे व्हिडिओ तुम्हाला कुणीही दाखवले नसतील, सांगितले देखील नसतील, तर सांगण्याचं काम, व्हिडिओ दाखवण्याचं काम हे शोध अस्तित्वाचे प्रथम पहिलं चॅनल आहे, जे तुम्हाला करत असतं, जागृत करण्याचं काम करत असतं. लेकरं बाळांचं मन लागत नसेल अभ्यासमध्ये, बिंदास्त या. लेकरं बाळा चिडचिड करत असेल, बिंदास्त या. अपयश आलं, बिंदास्त या. कुठली बाहेरची बांधा येत असेल, बिंदास्त या. 100% काम केलं जाईल. ज्या टायमाला माझी आईसाहेब मला उजवा कौल देईल त्या टायमाला. विश्वास असेल तर या, नसेल तर आलं, नसलं तरी चालेल, हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायचं मात्र विसरू नका. कमेंटमध्ये धावजी बाबाच्या नावानं चांग बोला. आई राजा उद्या उद्या, ज्या देवाची देवीची तुम्ही सेवा करताय, उद्या उद्या चांग बोला लिहायला मात्र विसरू नका. काय काय स्नान कर्म देखील दिले जातात, काय काय वनस्पती कर्म दिले जातात, त्याच्यानंतर काय काय वेळेस देवांचं काय बांधी देखील दिले जाते, जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामध्ये यश यावं, हॉटेल लाईन चांगलं चालावं, आटणीचं दुकानं चांगलं चालावं, टपरी चांगली चालावी, मोठा छोटा व्यवसाय चांगला चालावा, अशा बरकत बुतल्या, अशा बांध्या, त्याच्यानं असे कवच, असे काही मित्रांनो तुम्हाला दिले जात असतात, ओरिजिनल आणि 100% खरे. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्यावर.